मॅडम मॅडम काय आहे? चहा. मॅडम खरं म्हणजे तुम्ही माझं अभिनंदन केलं पाहिजे. कशाबद्दल? कशाबद्दल काय? आयडिया दिल्याबद्दल. कसली आयडिया? अहो शालूला कायमची घराबाहेर काढण्याची आयडिया. मला नाही खरं वाटत. कुठल्याही क्षणी ती परत येईल असं सारखं वाटत राहतं. मॅडम असला काय विचार करू नका. आपल्या पुढे अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित आहेत. उदाहरणार्थ विवेकचं लग्न. अहो येतानाच मी ऍडव्होकेट रमेश भाईंना भेटून आलो होतो. काय म्हणाले ते? काय म्हणणार? विवेक आणि शालूचं लग्न तद्दन बेकायदेशीर आहे असं मी उद्या कोर्टात सिद्ध करू शकतो असं ते म्हणाले. ग्रेट. मग उद्याच्या पार्टीत विवेकच्या दुसऱ्या लग्नाची अनाउन्समेंट करून टाकू आपण. काय मॅडम? मॅडम मला देखील भास व्हायला लागले काय वहिनी साहेब परत येतात म्हणून. ही सटवे पुन्हा कशाला आली इथं? आई ही तुझी माफी मागायला आली आहे. वय आई साहेब, माझी चूक झाली आहे, मी कबूल करते. तुम्ही मला उदार मनाने माफ करा. मी कायम तुमच्या पायाची दासी बनून राहील. सेक्रेटरी मॅडम चला. वा काय फॅन्टॅस्टिक आयडिया. अभिनंदन सेक्रेटरी, अभिनंदन. माफ करा मॅडम. पाया पडतो, उठा भाषा काढतो, कान पकडतो. अहो ही चौथी फेल मुलगी दरवेळी माझा क्लीन बॉल करते. अहो पण तुमच्या या फालतू आयडियामुळे माझी बदनामी होते. त्याचं काय? मॅडम आता शेवटची आयडिया नाही, फुकट देतो. त्याचे पैसे नकोत मला. मॅडम उद्याच्या पार्टीत सेक्रेटरी सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित केलंय ना? सगळं व्यवस्थित झालेलं आहे, काळजी नको. चला 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 मंडळी वाट बघताय. वेलकम. या या ओ हो चौधरी साहेब, अहो किती उशीर. आम्ही केव्हाची वाट बघतो. सॉरी थोडा उशीर झालाय का? घ्या. थँक्यू. आमचे दोस्त कुठे ते काय तिकडे आहेत? हो 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 देशमुख साहेब. हॅलो. छान आहे. थँक्यू. या ना या या या. काय फाईन थँक्यू. या. हाय मिसेस देशमुख. हॅलो. सुनबाई कुठे दिसत नाही? येईल या ना. शालू काय चालवलेस तू? तू दारू प्यायलीस? घराण्याची अब्रू मातीत घातलीस. स्वतःच्याच डोळ्यानं पाहिलंस म्हणून बरं. मी सांगितलं असतं तर विश्वास ठेवला असतास का? रस्त्यावरची कुठली बिन बापाची पोर घरात आणलीस तू? व्हॉट एल्स डू यू एक्सपेक्ट आउट ऑफ दिस इलिटरेट गर्ल? माइंड युअर लँग्वेज मिसेस वंदना देशमुख. आय एम बेटर एज्युकेटेड दॅन यू, अंडरस्टूड? I'm MA with psychology and a gold medalist. आणि माझ्या फॅमिली स्टेटस बद्दल बोलत असाल तर माझे वडील कोण आहेत हे कळल्यावर शॉक बसेल तुम्हाला. कोण आहेत तुझे वडील? मॅडम तुमच्या कंपनीचे चेअरमन मिस्टर NK चौधरी. काय सांगतेस? हो ती सांगते ते खरं आहे. मग हे अधिकाने सांगितलंस? कारण मी चौधरी साहेबांची मुलगी आहे म्हटल्यावर सासू म्हणून कसं वागायचं हेच कळलं नसतं तुम्हाला. म्हणूनच मी आणि माझ्या मित्रानं हे नाटक केलं. म्हणजे बाबा तुम्हाला हे माहित होतं? आणि म्हणूनच मी तुला गावी पाठवलं होतं. कधी काळी कुसुमाग्रजांच्या कविता वाचून मी भारावले होते. आपणही एखाद्यावर प्रेम करावं असं वाटत होतं. पण नाही सासूबाई, मी माझा पराभव मान्य करते.
आपण एखाद्यावर प्रेम केलं म्हणून तोही आपल्यावर प्रेम करेल ही ही अपेक्षाच व्यर्थ आहे. सासूबाई, तुम्ही मला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. एवढंच काय तर माझ्याच वडिलांनी माझ्यासाठी आणलेला हार मी चोरला म्हणून माझ्यावर आरोप ठेवलात. आणि आज मला दारू पाजायचा प्रयत्न करून आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला. मला मला त्याबद्दल काहीच वाटत नाहीये. मला खंत एवढीच वाटते की मी तुम्हाला नाही जिंकू शकले. मी हरले सासूबाई, मी हरले. आणि म्हणूनच मी तुमच्या मार्गातून कायमची निघून जाते, पुन्हा कधी या घरात पाऊल न टाकण्यासाठी. थांब शालू, मी सुद्धा तुझ्या बरोबर आहे. नाही हो, आईपासून मुलाची ताटा तुटवावी ही कल्पना सुद्धा मी नाही सहन करू शकत. थांब शालू बेटी, या घरातून तू एकटी बाहेर पडणार नाही. तुझ्या बरोबर मी, विवेक, अजय आणि शिल्पा या घराबाहेर पडणार आहोत. आणि यापुढे या घरामध्ये राहणार आहेत एकट्या सौभाग्यवती वंदनाबाई देशमुख. मॅडम, यानंतर आई ही हाक देखील तुमच्या कानावर कधी पडणार नाही. आणि शेवटी जेव्हा गंगाजळाची आवश्यकता भासेल ना, त्यावेळी तुमचा मुलगा देखील सोबत असणार नाही. कारण यापुढे या घरामध्ये वावरणार आहात तुम्ही एकट्या, फक्त एकट्या. एखाद्या अतृप्त आत्म्यासारख्या, जिवंतपणे आणि मेल्यावर सुद्धा. चला रे. थांबा. मला एकटीला असं भूतासारखं घरात सोडून जाऊ नका हो. मी तुमची माफी मागते. माफी मागायचीच असेल ना, तर ती शालू बेटीची माग. चालू बेटी मी चुकले, मला माफ कर. नाही आईसाहेब, मी तुमच्या मुलीसारखी. माझी सोन्यासारखी पोर, मी खूप छळलं ग तुला, परी मला माफ कर. ओ बाबूराव, पळताय कुठं? आधी राजीनामा जाहीर करा आणि मग पळा. चला. माफ करा साहेब, माफ करा. थोबडीच मरून घेतो. अहो, तुमच्या या चौथी फेल ना माझ्या सगळ्या आयडिया फोल ठरवल्या हो. आता फुकट जरी कुणी आयडिया मागितली ना, तरी देखील आयडिया त्याला देणार नाही. माफ करा. अरे असं दोस्ता, आजच्या ह्या आनंदाच्या प्रसंगी याला माफ करून टाक. माफ किया. चमचेगिर नाही. तेव्हा मंडळी, आज या आनंदाच्या प्रसंगी आमच्या घरात जे काही घडलंय ते तुमच्या, आमच्या किंवा सगळ्यांच्याच घरात थोड्याफार फरकानं घडत असतं. कारण कालची सून ही आजची सासू असते आणि आजची सून ही उद्याची सासू असते. आणि हे राहत गाडगे यापुढे कायमच चालू राहणार आहे. तेव्हा मॅडम, यापुढे या दोन्ही सुना एकाच वेळी तुमच्या घरात राहणार आहेत. दोघींनाही सारखंच प्रेमाने वागवणार ना. कारण मंडळी, प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम म्हणजे संस्कृती, प्रेम म्हणजे इतिहास, प्रेम म्हणजे भविष्य काळातील एकमेव आशा.